Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 1, Chapter number 4, Ratio and Proportion. म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाण. Today we are going to study about the operations on equal ratios. Using the property of equality, we can perform some operations on the ratios. Let us study them. मुलांनो, आज आपल्याला समान गुणोत्तरांवरील क्रिया ह्या भागाचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा त्यावरील काही गुणधर्मांचा वापर करून आपण त्यावर आधारित क्रिया सहज करू शकतो. आज आपण ते ऑपरेशन्स म्हणजेच क्रिया कोणत्या आहेत ते बघूया. फर्स्ट ऑपरेशन इज अ invertendo operation or invertendo property. There are 5 properties for the equal ratios. First property is invertendo. पहिली प्रॉपर्टी आहे इन्व्हर्टेंडो, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया कोणती आहे बघा, कशा प्रकारे ही क्रिया केली जाते. If A upon B is equal to C upon D, these are two equal ratios given to you. Then using the property of invertendo, we can write this as inverse of A upon B is B upon A and inverse of C upon D is D upon C. This, after making the inverse of these two sides, then the new ratios which we get, they are also equal. म्हणजेच A upon B is equal to C upon D हे दोन समान गुणोत्तर असताना प्रत्येक डाव्या आणि उजव्या बाजूच्या गुणोत्तरावर जर आपण व्यस्त क्रिया केली तर येणारी ही दोन गुणोत्तरं म्हणजेच B अपॉन A आणि D अपॉन C ही सुद्धा समान असतात. ही व्यस्त क्रिया आपल्याला सांगते. समजलं? नेक्स्ट वन, अल्टरनेंडो प्रॉपर्टी. अल्टरनेंडो प्रॉपर्टी म्हणजेच एकांतर क्रिया. व्हॉट इज दिस प्रॉपर्टी? If A upon B is equal to C upon D, then interchange the place of B and C. Then we get the new ratio, that is A upon C. हा C इकडे आणला तर A upon C आणि हा B तिकडे नेला तर काय येईल? B upon D. Then these two ratios are also equal. बघा, एकाच जोडीची जर आपण जागा बदलली, बरोबर आहे, एका B आणि C ह्या जोडीची जर आपण जागा बदलली तर येणारी दोन गुणोत्तर सुद्धा समान असतात. हे आपल्याला अल्टरनेंडो प्रॉपर्टीमध्ये समजतं. इफ A upon B is equal to C upon D, then A upon C is also equal to B upon D. Third property is a componendo property. Componendo property म्हणजेच योग क्रिया. योग क्रिया म्हणजे काय ते आपण बघूया. If A upon B is equal to C upon D, then if A upon B is equal to C upon D, then A plus B in numerator, B denominator as it is also equal to C plus D upon D. Means numerator plus denominator upon denominator is equal to again numerator plus denominator upon denominator. बघा, योग म्हणजे बेरीज. योग क्रिया करायची आपल्याला, योग करायचं आहे म्हणजेच एकत्र आणायचं आहे. एकत्र आणायचं म्हणजे बेरीज करायची आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये बेरीज आहे हे तुमच्या सहज लक्षात राहील. आणि न्यूमरेटरमध्ये A प्लस B आहे, डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा आहे, त्यात कोणताच बदल करायचा नाही. तेव्हा येणारी जी दोन गुणोत्तरं आहेत A प्लस B अपॉन B आणि C प्लस D अपॉन D, ही दोनही गुणोत्तरं पुन्हा समान येतात. हे आपल्याला कॉम्पोनंडो प्रॉपर्टीमध्ये कळतं. समजलं? आता पुढची प्रॉपर्टी आहे डिव्हिडंडो प्रॉपर्टी. डिव्हिडंडो म्हणजे वियोग क्रिया. जसे योग क्रियेमध्ये बेरीज आहे तसं वियोग क्रियेमध्ये म्हणजे डिव्हिडंडो प्रॉपर्टीमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणजेच वजाबाकी आहे. हा फरक समजून घ्या. मग काय होईल, जर इफ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D, देन A मायनस B म्हणजे न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू C मायनस D अपॉन D म्हणजे अगेन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. These two ratios are also equal in dividendo property.
Fifth property is mixing of componendo and dividendo. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो म्हणजेच योग वियोग क्रिया ही कशी असते बघा. योगमध्ये बेरीज आहे, वियोगमध्ये वजाबाकी आहे. मग अंशात बेरीज घ्या आणि छेदात वजाबाकी घ्या. बघा, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. दिस इज कॉल्ड ॲज अ componendo dividendo property. Numerator plus denominator in numerator and again numerator minus denominator. बघा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचं आहे आणि न्यूमरेटरमधूनच डिनॉमिनेटर मायनस करायचं आहे. जरी डिनॉमिनेटर लहान असला किंवा न्यूमरेटर लहान असला तरी त्याचा विचार न करता आपल्याला न्यूमरेटर आणि मधूनच डिनॉमिनेटर हा मायनस करायचा आहे, हे लक्षात घ्या. Okay. Now consider the application of these properties and consider how to use these properties in the example. Consider the example. If a upon b is equal to 7 upon 3, then find the values of the following ratios. First one, b upon a plus b upon b, a minus b upon b, a plus b upon a minus b, 5a plus 3b upon 5a minus 3b, 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square, a square minus b square upon b square. ह्या सर्व रेशोचा आपल्याला किमती ह्या एका दिलेल्या रेशोवरनं काढायच्या आहेत. मग आपण सुरुवात करूया. a upon b is equal to 7 upon 3 is given. Always start from the given point. a upon b is equal to 7 upon 3. First we want to find out b upon a. Observe what is given. A upon b is given and you want to find out b upon a, means inverse of this. Then if we use the invertendo property on these given ratios, then you will get left hand side as b upon a and right hand side will be its value. Okay. Then write down by invertendo property. By invertendo property, we get b upon a is equal to, आता याचा इन्व्हर्स केला की इकडे पण इन्व्हर्स काय येईल, 3 upon 7. याचीच व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काढायला सांगितली होती आणि ती आत्ता आपण काढलेली आहे. इथे हा टॉपिक पहिला पार्ट संपतो. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. a plus b upon b ही व्हॅल्यू काढायची. To find a plus b upon b, again start from the first example, given part. That is, second part is a upon b is equal to 7 upon 3 is given. You want to find out a plus b upon b. How to find a plus b upon b? What is a? Numerator. B is denominator. And there is an addition in the numerator. Means we want to use componendo property. Then write down here, by componendo property, use this property on both sides of the given ratio. Means we get a plus b upon b is equal to 7 plus 3 upon 3. बघा, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर upon denominator. Therefore, a plus b upon b is equal to 10 upon 3. This is the answer of the second question. समजलं? Next one, third one is question is how to find a minus b upon b. Again start from the given point as a upon b is equal to 7 upon 3. To get a minus b upon b, you want to use the dividendo property. Then write here by dividendo property. By dividendo property, you get a minus b, म्हणजे मायनस करायचं आहे, अपॉन b इज इक्वल टू 7 minus 3. हा न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर and therefore a minus b upon b is equal to 4 upon 3. This is your third answer.
Okay. Next question is a plus b upon a minus b. Now, to get a plus b upon a minus b, again start from the first given ratio, that is a upon b is equal to 7 upon 3. To get addition in numerator and subtraction in denominator, we want to use by componendo and dividendo property. By componendo dividendo property. A plus b upon a minus b is equal to, तसंच इकडे पण 7 plus 3 upon 7 minus 3. फक्त आता तुम्हाला सॉल्व करायचं आहे. a plus b upon a minus b is equal to 10 upon 4. That is a plus b upon a minus b is equal to 5 upon 2, because by reducing the ratio. आपल्याला संक्षिप्त रूप दिलेलं आहे, 10 आणि 4ला डिवाइड केलं आहे 2ने. अशा प्रकारे आपल्याला a प्लस बी अपॉन a मायनस बीची पण व्हॅल्यू काढता आली. आता पुढचा क्वेश्चन आहे 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. फिफ्थ क्वेश्चन इज टू फाइंड value of 5a plus 3b upon 5a minus 3b. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची, बरोबर आहे. मग आता 5a प्लस 3b आणि 5a मायनस 3b हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे काय आहे तर कॉम्पोनंटो डिव्हिडंडो प्रॉपर्टी याच्यामध्ये यूज केलेली आहे. पण ती कोणत्या रेशोवर यूज करायला पाहिजे तेव्हा तुम्हाला हे मिळणार आहे. म्हणजे त्याचा न्यूमरेटर काय हवं आहे तुम्हाला, 5a पाहिजे आणि डिनॉमिनेटर काय पाहिजे, 3b पाहिजे. तरच न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर असा येईल. म्हणजेच तुम्हाला मिळवायची 5a अपॉन 3bची पहिल्यांदा व्हॅल्यू, समजलं. आणि त्यानंतर तुम्ही कॉम्पोनंटो डिव्हिडंडो यूज केली तर तुम्हाला हे मिळेल. आपल्याला दिलेलं काय आहे, a प्लस b अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 दिलेले. मग a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 यावरून आपल्याला आधी काय मिळवायचं आहे, 5a अपॉन 3b. मग स्टार्टिंग करायची आपल्याला त्याच मुद्द्यापासून. ॲज a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3, टू गेट 5a अपॉन 3b you want to multiply both side by 5/3. Then write down here multiplying both sides by 5/3. You get 5/3 into a upon b is equal to 7/3 into 5/3. Therefore 5a अपॉन 3b इज इक्वल टू 7 इंटू 5, 7 35 आणि 3 त्रिक 9. अशा प्रकारे आपण 5a अपॉन 3b हे रेशो हा आधी मिळवला. आता त्यानंतर आपल्याला जर न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर पाहिजे आहे तर आपल्याला काय करावं लागेल, कॉम्पोनंटो डिव्हिडंडो प्रॉपर्टी यूज करावी लागेल. बाय कॉम्पोनंटो डिव्हिडंडो property, we get 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 35 plus 9 upon 35 minus 9, and hence 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 44 upon इथे येईल 26. त्याला आणखीन संक्षिप्त रूप जर तुम्ही दिलं तर तुम्हाला इथे मिळेल 22/13. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू इथेच मिळणार आहे, समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल इज 2a². सिक्स्थ एक्झाम्पल टू फाइंड 2a² plus 3b²
अपॉन 2a² मायनस 3b². आता ही व्हॅल्यू कशी काढायची? तर आपल्याला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर हे दिसतंय तिथे, समजलं? म्हणजेच आपल्याला न्यूमरेटर हवा आहे 2a² आणि डिनॉमिनेटर काय हवा आहे 3b². म्हणजे आपल्याला 2a² अपॉन 3b² ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याआधी काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला a² अपॉन b² ची व्हॅल्यू काढावी लागेल. मग त्याला 2/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा तुम्हाला हे मिळेल, हे मिळालं की हे मिळेल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जाता येणार आहे. समजलं? आता तुम्ही स्टार्ट करायचं आहे की a अपॉन b इज इक्वल टू 7/3. आधी काय मिळवायचं आहे आपल्याला? a² अपॉन b². म्हणजेच काय करावं लागेल इथे? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. Squaring on both sides. Therefore, a² upon b² is equal to 49/9. मिळालं? आता मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला हे मिळवण्यासाठी 2/3 ने. मग नुसतं एका बाजूला मल्टिप्लाय करून चालणार नाही, म्हणजे दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे काय लिहायचं आहे? मल्टिप्लाइंग 2/3 on both sides. We get 2/3 into a² upon b² is equal to 2/3 into 49/9. And therefore 2a² upon 3b² is equal to 98/27. समजलं? आता हा एकदा रेशो मिळाला की पुढचं काम तुमचं सोपं आहे. काय करावं लागेल? आपल्याला फक्त कॉम्पोनंटो डिव्हिडंडो प्रॉपर्टी यूज करायची आहे. मग लिहा इथे बाय कॉम्पोनंटो डिव्हिडंडो प्रॉपर्टी. Therefore 2a² plus 3b² upon 2a² minus 3b² is equal to 98 plus 27 upon 98 minus 27. And therefore 2a² plus 3b² upon 2a² minus 3b² is equal to 8 आणि 7 15, 9 1 10 2 12 125, 8 7 1 आणि हा 7, 9 2 गेले 7 71, म्हणजे 125/71. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. प्रत्येक एक्झाम्पलचं जे जे आन्सर येणार आहे त्याला शेवटी ब्लॉक करा. समजलं? अशा प्रकारे तुम्ही आणखीन पुढचं एक्झाम्पल जे आहे a² मायनस b² अपॉन b² ही व्हॅल्यू आपल्याला काढायची. 7th एक्झाम्पल इज टू फाइंड व्हॅल्यू ऑफ a² मायनस b² अपॉन b². हे एक्झाम्पल कसं सॉल्व कराल? तर पहिल्यांदा स्टार्ट करा. a अपॉन b इज इक्वल टू 7/3. देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. You will get a² upon b² is equal to 49/9. आता काय पाहिजे? फक्त वरतीच मायनस पाहिजे. म्हणजे कोणती प्रॉपर्टी? डिव्हिडंडो प्रॉपर्टी. बाय डिव्हिडंडो प्रॉपर्टी वी गेट a² मायनस b² अपॉन b² is equal to 49 minus 9/9. And therefore a² minus b² upon b² is equal to 40/9. This is your answer of 6th question. बघा, एक रेशो जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यावरनं कितीतरी रेशोज आपल्याला काढता येतात. फक्त आपला विचार बरोबर केलेला असला पाहिजे. जसं जसं आपल्याला मागे जायचं आहे तसं आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जाता येणार आहे. तसा विचार करा आणि तुम्हाला यानंतर कुठल्याही एक्झाम्पल दिलं अशा प्रकारचं सोडवायला तर कुठेही आपल्याला अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. याची प्रॅक्टिस करा. एकदम उदाहरणं सोपी आहेत, सहज तुम्हाला सोडवता येतील.
विद्यार्थ्यांनो, आजचा हा शिकवलेला भाग तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, म्हणजे पुढचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच समजत जातील. धन्यवाद.